असं म्हणतात लोक की तिथून जर पान तोडून आणलं आणि तिजोरीमध्ये ठेवलं तर बरकत होते किंवा पैसा वाढत जातो. आणि त्या वटवृक्षाच्या याच्यामधून आवाज एक येतो. तर तो आवाज खरंच येतो का? नाही, तेव्हा लोक म्हणायचे की महाराजांच्या वटवृक्षाखाली अशी एक छोटी देवळी आहे, तिथे एक वाक्य लिहिलं होतं, हम गया नहीं जिंदा है. तिथं जर आपलं डोकं आत घातलं तर आपल्याला आवाज येतो की हम गया नहीं जिंदा आहे किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठी, असं म्हणायचे. पण एक लौकिक अर्थानं जर बघितलं तर महाराज सांगतात की भिवू नको मी तुझ्या पाठीशी, ते कानात घुमलेलं आहे ते दिसतंय. पण असा कुठला एकदम काय म्हणतात की चमत्कारिक बाब म्हणून त्याच्याकडे बघण्यात काय अर्थ नाही. पण महाराज सदैवच सांगतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे तो आवाज कायम अंतरंगात यायलाच पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरे पान बाबतीत पान आणल्यानंतर जसं विचारलं की फायदा होईल किंवा अशा गोष्टी, तर महाराज जेव्हा होते तेव्हा महाराजांची नख सुद्धा घेऊन, म्हणजे जी नख कापली जायची, कापायचे, ती नख घरात घेऊन गेल्यानंतर सुद्धा लोकांच्या बाधा दूर झाल्याच्या घटना महाराजांच्या बरोबर राहिलेल्यांचे वंशज सांगतात. महाराजांच्या सहवासानं हे सगळं पवित्र झालेलं वस्तू आहे. म्हणून एक श्रद्धेचा भाग म्हणून ते पान घरात नेल्यानं माणसाला आनंद मिळतो. इतकंच की ते पानच नेलं तर चांगलं असाची बात. एक श्रद्धेचा भाग म्हणून महाराजांच्या म्हणजे त्या वटवृक्षावर पूर्वी एक वाक्य लिहिलं होतं, ह्या वटवृक्षाने श्री स्वामींशी पाहिले. एकच माणूस जिवंत आहे, एकच जिवंत आहे, दुसरं काय आहे. बरोबर. भिंती हे सगळं नंतरच आत्ताच केलेलं आहे. पण महाराजांच्या खाली, महाराज जेव्हा अक्कलकोटात आले तेव्हा महाराज म्हणायचे ना, वडाचं झाड, मूळ पुरुष दत्तनगर. तर त्या दत्तनगरातलं ते झाड आणि महाराज असतानाचं झाड म्हणून त्याची विशेष योग्यता.